जगभर दुमदुमणार अण्णाभाऊंचा विचार, सांगलीतून शाश्वत मानवतावादी वर्षाचा भव्य शुभारंभ. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने सन 2026-27 हे वर्ष शाश्वत मानवतावादी वर्ष म्हणून साजरे करण्याचा ऐतिहासिक संकल्प जाहीर करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या समता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर मशाल रॅली, 10,000 वृक्षारोपण, वक्तृत्व स्पर्धा, 1,00,000 रक्तदाते अभियान, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यंदाच्या जयंती महोत्सव 30 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. 30 जुलै रोजी भव्य मशाल रॅली, 31 जुलै रोजी मध्यरात्री अभिवादन, 1 ऑगस्टला पुष्पहार अर्पण व रोप वाटप, 2 ऑगस्टला 10,000 वृक्षारोपण, 3 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा आणि 4 ऑगस्टला अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. अभिवादन सभेत सुप्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या नियोजन बैठकीस विशाल पाटील यांनी उपस्थित राहून समितीच्या उपक्रमांचे कौतुक केले. अण्णाभाऊ साठे हे आपल्या मातेचे सुपुत्र असून त्यांच्या जयंतीचा उत्सव देशभरच नव्हे तर जगभर साजरा केला जातो. मात्र त्यांच्या जन्मभूमीचा परिसरातही तो तितक्याच भव्यतेने व्हायला हवा. यंदाचा महोत्सव मोठ्या प्रमाणात आणि समाजाला दिशा देणारा होईल, त्यासाठी लागेल ती सर्व मदत करण्यास मी सदैव तयार आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सदाभाऊ यांनीही समितीला शुभेच्छा देत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परिसराशी संबंधित प्रलंबित जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. समितीचे अध्यक्ष सतीश मोहिते, कार्याध्यक्ष शेखर मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र वायदंडे, सेक्रेटरी शेवंतताई वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सल्लागार व सदस्यांनी, समाजातील सर्व घटक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी या वर्षभर चालणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव समितीला आज मी भेट दिली. त्यांचे अध्यक्ष, नवीन अध्यक्ष सतीश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर, देशभर मोठ्या ताकदीनं, मोठ्या जोशानं साजरी होणार आहे. ह्या समितीला लागणारी सर्व मदत आमच्या माध्यमातून होत असणार आहे. एक खूप प्रलंबित विषय हा आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक त्यांच्या प्रतिमेला शोभेल असा पुतळा उभा करणं ही आपल्या सगळ्यांकडनं धावून गेलेलं आहे. कुठेतरी आपल्या सगळ्यांना खंत ही वाटली पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसासुद्धा आपण एक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी पुतळा अजून बसू शकलो नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मिळून आता प्रयत्न करणारच आहे. आणि दिल्ली दरबारी काही लोक अगदी दिल्लीपर्यंत ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर, दिल्लीपर्यंत सगळ्या राज्यातनं फिरून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्नचा मान दिला पाहिजे आणि तो ठराव लवकरच संसदेत मी मांडणार आहे आणि सगळ्या लोकांच्या मागे येणार आहे. प्रमुख विषय आहे आणि त्यांचे जे विचार होते, त्यांच्या लेखणीतनं, त्यांच्या कवितेतनं हे जे विचार होते पुरोगामी विचार होते. त्यामुळे पुरोगामी विचाराचा हा देश आहे आणि जनसामान्य गरिबांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते भारताची रत्न आहेतच. आता फक्त त्याला भारतरत्न पारितोषिक द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. बाकी सहकार्यक्रमाला मी यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्वांनी सुद्धा ह्या उत्सवात मोठ्या खुल्या मनानं सामील व्हावं ही तुम्हाला सगळ्यांना विनंती. जयंती महोत्सव समिती सांगली या जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्याचा निर्णय या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले. निश्चितच हा असा उपक्रम आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातल्या माणसाच्या चळवळी उभा केल्या आणि श्रमिकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला. आणि म्हणून आजची लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे गावगाड्याचे खऱ्या अर्थानं रक्षण करते होते, श्रमाला न्याय देणारे होते आणि गावगाड्याला आणि राबणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देणारे होते. आणि त्यांचा विचार आज खऱ्या अर्थानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सांगली ही सगळी मंडळी, कार्यकर्ते पुढे घेऊन जात आहेत. माझ्या मनापासून या शुभ कार्याला हार्दिक शुभेच्छा.
ते 4 तारखेमध्ये भव्य चांगल्या म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असतील काय वृक्षरोपण असतील या सगळे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत आणि आम्ही जयंती करत असताना शहरातील जिल्ह्यातील तालुक्यातील खेडेपाड्यातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे व लोकांच्या सगळ्या नजरा आमच्या सांगली जिल्हा अण्णाभाऊ साठे उत्सव समितीकडे लागल्या असतील. आम्ही त्याला कुठेही कमी पडणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या जयंत्या त्याच्यापेक्षा चांगली जयंती आम्ही पार पाडू एवढंच मी सांगू इच्छितो. शाश्वत मानवतावादी वर्ष 2026-27 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती या समितीच्या निवडीकरता दिनांक 28 रोजी नवीन वसाहत 22 नंबर शाळेमध्ये नगरसेविका शेवंतताई वाघमारे तसेच अशोक पवार सर, सुधाकर गायकवाड आणि कुलदीप देवकळे सर यांच्या पुढाकाराने बहुजन समाजातील लढाऊ, आक्रमक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जयंती महोत्सव समितीची निवडीकरता बैठक घेतली होती. आणि या बैठकीमध्ये त्यावेळेस 20 जणांची सल्लागार समिती नेमण्यात आली आणि सल्लागार समिती आणि समाजाच्या वतीने या बैठकीमध्ये मी सतीश मोहिते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली. ही निवड माझी अधिकृत बहुजन समाजाने केली आहे. तसेच या बैठकीमध्ये शेखरदादा मोहिते हे कार्याध्यक्ष, तसेच जितेंद्र वायदंडे हे आमचे उपाध्यक्ष आहेत. तर आम्ही कार्यक्रमाची सुरुवात जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 तारखेला सायंकाळी 5 वाजल्यापासून जी आमची 1 तारखेला सायंकाळी रॅली निघत होती, मशाल रॅली दरवर्षी, तर एक दिवस आधी म्हणजे 30 तारखेला संध्याकाळी 5 वाजता सांगली शहर परिसरातून निघणारी भव्य मशाल रॅलीने आमची सुरुवात होणार आहे.